केसरेकर दाम्पत्याच्या मारेकऱ्याला फाशी द्या, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवा, आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची मागणी. कुपवाडमधील श्यामनगर इथं झालेल्या केसरेकर दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, तसंच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली आहे. मनीषा केसरेकर यांच्यानंतर उपचारादरम्यान त्यांचे पती मोहन केसरेकर यांचाही मृत्यू झालाय. या घटनेवर प्रतिक्रिया देताना गाडगीळ यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असल्याचं म्हटलंय. प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपणे चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषी ठरलेल्या आरोपीला कायद्यानुसार फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. तसंच केसरेकर कुटुंबियांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहणार असून त्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी पालकमंत्री यांच्यासोबत असल्याचंही आमदार केसरेकर दाम्पत्यावर एक भ्याड आणि दुर्दैवी हल्ला झाला. त्या हल्ल्यामध्ये त्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आज सकाळी त्या पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर केस फाईल झाली आहे. त्या दलालाला अटकही झालेली आहे, परंतु त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्याची केस चालवून त्याला फाशी शिक्षा मिळावीच यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासंबंधी मी आदरणीय देवेंद्रजींना बोलून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यायला लावली. तसेच त्या पती पत्नी त्या कुटुंबाची जी मुलं आज पोरकी झालेली आहेत त्यांना सुद्धा मी आणि आदरणीय चंद्रकांतदादा पालकमंत्री हे दोघेही त्या मुलाची जबाबदारी घेऊन पुढच्या आयुष्यामध्ये सर्व तोपर्यंत आम्ही मदत करू याची ग्वाही देतो.